मायग्रेन ही एक विशिष्ट प्रकारची डोकेदुखी असते। ह्याच्यामध्ये बहुतांश केसेसमध्ये हे तुम्हाला अर्ध्या बाजूला वेदना होतात डोक्याच्या, त्याचबरोबर डोळ्याच्या आजूबाजूला वेदना होतात। आणि ही मायग्रेनची डोकेदुखी का होते ही समजून घेणं अतिशय आवश्यक असतं आणि त्याचबरोबर त्याच्यावर जी विशिष्ट प्रकारची ट्रीटमेंट केली जाते तर त्यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांना भेटणं आवश्यक ठरतं। नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली। समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे। मायग्रेन ही एक विशिष्ट प्रकारची डोकेदुखी आहे। ही मायग्रेनची डोकेदुखी जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कुणाला होत असेल तर त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात किंवा त्याची लक्षणं काय आहेत किंवा तुमच्या जीवनशैलीमध्ये कोणकोणते बदल करावेत, तर हे आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। मायग्रेन म्हणजे काय? मायग्रेन हे एक विशिष्ट प्रकारचा न्यूरोलॉजिकल आजार आहे की ज्याच्यामध्ये बहुतांश केसेसमध्ये तुमच्या डोक्याच्या अर्ध्या बाजूला किंवा डोळ्याच्या आजूबाजूला वेदना होतात। अर्थात हे सगळ्या केसेसमध्ये 100% होतं असं नाही। काही रुग्णांमध्ये डोक्याच्या दोन्ही बाजूला वेदना होऊ शकतात। मायग्रेनच्या आजारामध्ये डोकेदुखी ही फक्त डोकेदुखी असत नाही, तर त्याच्या जोडीला काही इतरही लक्षणं दिसतात। म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला मळमळ होणं, उलट्या होणं, चक्कर येणं किंवा मान हातापायाचा एखादा भाग दुखणं किंवा तीव्र आवाज सहन न होणं, ज्याला आपण फोनोफोबिया म्हणतो, किंवा तीव्र प्रकाश देखील सहन न होणं, याला आपण फोटोफोबिया असं म्हणतो। तर ही अशी काही लक्षणं जी असतात ही मायग्रेनच्या आजारामध्ये रुग्णाला होऊ शकतात। काही रुग्णांना मायग्रेनच्या अगोदर ऑराचा अनुभव येतो। ऑरा म्हणजे डोकेदुखी सुरू होण्यापूर्वीची जी काही लक्षणं असतात तर त्याला आपण ऑरा असं म्हणतो। बऱ्याच वेळा काही ताणतणावामुळं किंवा असं वाटतं की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी अंधारी येते, चमकतं आहे, सर अशी काही लक्षणं जी आहेत ती ऑरामध्ये समाविष्ट होऊ शकतात। चला आता आपण मायग्रेनवर नियंत्रण मिळवण्यासाठी 7 महत्त्वाच्या टिप्स बघूया आणि यातील शेवटचे 2 मुद्दे हे खूप महत्त्वाचे आहेत। मायग्रेनच्या त्रासामुळे डोकेदुखीची समस्या फारच गंभीर होऊ शकते, पण काही सोप्या उपायांनी यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येऊ शकतं। या व्हिडिओमध्ये आम्ही 7 महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला मायग्रेनच्या त्रासापासून मुक्ती मिळवता येईल। आणि शेवटच्या 1-2 मुद्द्याकडे विशेष लक्ष द्या, कारण ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। आहारामध्ये योग्य बदल करा। काही पदार्थ जसे की चॉकलेट, कॅफीन, वाईन, जंक फूड हे मायग्रेनचे कारण ठरू शकतात। त्यामुळे तुमच्या आहारामध्ये ताजं किंवा संतुलित अन्न समाविष्ट असणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे तुमच्या मायग्रेनची फ्रिक्वेन्सी आणि तीव्रता हे दोन्ही कमी होऊ शकतं। योग आणि ध्यानाचा अवलंब करा। कसं आहे, तणावामुळे मायग्रेन वाढू शकतो, त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी नियमित योग, ध्यान किंवा शारीरिक व्यायाम हे अतिशय आवश्यक असतात। या क्रियामुळे मन शांत राहील आणि डोकेदुखीच्या वारंवारतेत पण कमी होऊ शकते। पुरेशी झोप घ्या। झोपेची कमतरता किंवा जास्तीची झोप हे दोन्हीही मायग्रेनचा प्रकोप वाढवू शकतात। त्यामुळे रोजच्या दिनचर्येमध्ये पुरेशी आणि नियमित झोप घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। थेरपी आणि काउन्सिलिंग। मानसिक ताणतणाव नियंत्रित ठेवण्यासाठी थेरपी आणि काउन्सिलिंग यांचा वापर करणं आवश्यक ठरतं। आता अशा पद्धतीचा तणाव तुम्ही प्रॉपरली मॅनेज केला तुमचा, तर त्यामुळे तुमच्या जे मायग्रेनची फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यामध्ये घट होऊ शकते। पुढचा महत्त्वाचा बदल म्हणजे तुमच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांच्याकडे लक्ष द्या। महिलांना मासिक पाळीच्या काळामध्ये हार्मोनल बदलामुळे मायग्रेन होऊ शकतो, त्यावेळी योग्य ती काळजी घेणं आणि गरज असेल तेव्हा औषधं घेणं हे गरजेचं असतं। पर्यावरणातील बदलापासून सावध राहा। उदाहरणार्थ वायू प्रदूषण किंवा तीव्र प्रकाश, कडक ऊन किंवा अचानक हवामानामध्ये होणारे बदल हे सगळ्या गोष्टी मायग्रेन वाढवणाऱ्या ठरू शकतात। त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःला सुरक्षित ठेवा। डॉक्टरांचा सल्ला घ्या। हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण मायग्रेनची समस्या जास्त तीव्र असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे। योग्य औषधोपचार आणि वैद्यकीय मदतीने या त्रासावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येईल। धन्यवाद। मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया याशिवाय
मेंदू आणि मणक्याच्या आजारावरचे प्रतिबंधात्मक उपाय याविषयी जी काही माहिती आम्ही तुम्हाला पाठवत आहोत ही तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. आणि अजून कुठल्या विषयावर तुम्हाला या संदर्भात माहिती हवी असेल तर आपल्या कमेंटमध्ये जरूर सांगा.